गुड मॉर्निंग. तर आज मी बनवते लाटीवडी. इथं मी पांढरे तीळ भाजून घेतलेत, त्यानंतर जिरे, धने आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं भाजून घेतली. त्यानंतर शेंगदाणे आणि सुकं खोबरं किसलेलं भाजून घेते. त्यानंतर मी इथं भाजलेले तीळ आणि धने बारीक करून घेते. नंतर शेंगदाण्याचं कूट करून घेतलं, ते मिक्स केलं यामध्ये, खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्या. थोडेसे अख्खे तीळ, लसूण ठेचलेला, हळद, लाल मिरची पावडर, घरचा मसाला, नमक, हिंग, थोडंसं तेल टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घ्या. कोथिंबीर घाला त्यामध्ये. त्यानंतर मी इथं पीठ मळते. त्याच्यामध्ये घेतलं मी 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, ओवा आणि लाल मिरची पावडर, हळद आणि तेलाचं कडकडीत तेलाचं मोहन घालून घेतलं, पीठ मळून घेतलं. त्यानंतर इथं मी एक लाटी लाटते, त्यावर तेल घालायचं आणि आपण केलेलं मिक्सचर घालून छानपैकी असं फोल्ड करून घ्यायचं. याच्या वड्या पाडायच्या. यामध्ये 2 लाट्या होतात वड्यांच्या. त्यानंतर मी इथं वड्या वाफायला ठेवते. एक 10-15 मिनटात चांगल्या वाफवून निघतात. त्यानंतर इथं तेलामध्ये पाहिजे तर डीप फ्राय करा किंवा असं शॅलो फ्राय केलं तरी खूप छान लागतात. दोन्ही साईडनी छान फ्राय करून घ्या. त्यानंतर मी त्याला गार्निश करते ओल्या खोबऱ्यानं आणि कोथिंबीरीनं. तर झाली आपली लाटीवडी तयार. खूप छान होते, नक्की ट्राय करा. थँक्यू.